आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा। आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचं स्थान देण्यात आलंय। गुरु हे आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याचं काम करतात। आयुष्याच्या वाटेवर प्रगती आणि उन्नती हवी असेल तर योग्य गुरु लाभावा लागतो। गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आज विविध उपक्रमाद्वारे गुरूंना वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। ठिकठिकाणी गुरूंना मनोभावे वंदन करण्यात आलं। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचं आदरपूर्वक पूजन करण्याचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडिलांच्या बरोबरीनं गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व असतं। जन्माला आल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुची गरज असते। ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतो तीच पहिली सर्वश्रेष्ठ गुरुमाऊली। पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान, जगाची रीत शिकवणारी आणि संस्कार करणारी मंडळी म्हणजेच गुरु। संकट समयी मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींना आपण गुरु मानतो। अशा गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा। गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। स्वामी समर्थ मंदिर, दत्त मंदिर, श्रीकृष्ण सरस्वती मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। असंख्य भाविकांनी ठिकठिकाणच्या मंदिरात जाऊन आवर्जून दत्तगुरूंचं किंवा स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। गंगावेशमधील श्रीकृष्ण सरस्वती महाराज मठात सकाळपासूनच विविध कार्यक्रम संपन्न झाले। अभिषेक, आरती, होम हवन, स्तोत्रपठण असे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या पादुकांवर फुलं अर्पण करून भाविकांनी त्यांचा आशीर्वाद घेतला। आज दिवसभर या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती। संभाजीनगर इथल्या मगरमठी स्वामी समर्थ मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। सकाळी श्रीकांत मगर, रवी शिंदे, अभिजित सूर्यवंशी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। श्री स्वामी समर्थांची महादेवाच्या रूपात सुंदर पूजा बांधण्यात आली होती। भाविकांनी फुलं अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद घेतला, तर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी संदीप कदम, अवधूत चौगुले, प्रशांत जाधव, सनी कोरे, आशिष मुदगी, रवी नरके, रमाकांत सूर्यवंशी उपस्थित होते। पतंजली योग समितीच्या वतीनं वीर सावरकर योग कक्षात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला। विलास निकम यांच्या हस्ते दत्त महाराजांच्या फोटोचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं। यावेळी होम हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले। या कार्यक्रमाला पूजा बारटक्के, राजश्री चौधरी, उषा पायमल यांच्यासह योग साधक उपस्थित होते। वीरशैव लिंगायत समाजाच्या जडणघडणीत आणि विकासात ज्ञान आणि योगाश्रम पीठाचे मल्लिकार्जुन महास्वामींचं मोलाचं योगदान आहे। कोल्हापुरातील जैन गल्लीतील अक्कम महादेवी मंडप इथं मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या प्रतिमेचं किरण सांगावकर, राजू वाली आणि चंद्रकांत स्वामी या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। सध्याच्या कलियुगात संतांचे विचार आचरणात आणण्याची खरी गरज असल्याचं उद्योजक किरण सांगावकर यांनी सांगितलं। वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं आयोजित गुरुपौर्णिमा आणि मल्लिकार्जुन महास्वामी स्मृतिदिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। दरम्यान गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आज महाआरती करण्यात आली। यावेळी राजेश पाटील चंदूरकर, अविनाश नासीपुडे, प्रशांत करंबळी, राहुल नष्टे, संजय बोधले, कुमार स्वामी, BS पाटील, राजेंद्र करंबळी, उदय पाटील, मनोहर गाढवे, अरुण चोपडे, धनंजय स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कॉमर्स कॉलेज शेजारच्या दत्तभिक्षालिंग मंदिरात दररोज मोठी गर्दी असते। आज गुरुपौर्णिमेला तर या मंदिरात भाविकांची रांग पाहायला मिळाली। श्री गुरुदेव दत्तांचं जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या या मंदिरात भर पावसात आज हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दत्तगुरूंना नमन केलं। पहाटे अभिषेक झाल्यावर महापूजा बांधण्यात आली। दुपारी 12 वाजता आरती आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाले। रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिरात आज विविध धार्मिक विधी संपन्न झाले। शेकडो भाविकांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि सद्गुरूंप्रती आदर व्यक्त केला। या मंदिरात आज दिवसभर प्रसन्न वातावरणाचा अनुभव येत होता। कोल्हापुरातील कोटीतीर्थ तलावाशेजारील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ मंदिरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। पहाटे श्रीसूक्त पठण झालं। अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। अक्कलकोट स्वामींच्या प्रतिमेला अत्यंत सुंदर पुष्प सजावट करण्यात आली होती, तर मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची मनमोहक सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती। दुसरीकडे गुरुपौर्णिमेनिमित्त आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात देवीच्या गर्भकुटीमध्ये श्री दत्तात्रयांची आकर्षक पूजा बांधली होती। संपूर्ण गाभारा पाना फुलांनी तसंच पुष्पहारांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला होता। ही पूजा पाहण्यासाठी तसंच श्री महालक्ष्मी आणि मंदिर परिसरातील श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी भर पावसात गर्दी केली होती। श्री अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीनं आज भक्तिभावानं गुरुपौर्णिमा साजरी झाली।
यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते श्री अंबाबाई, स्वामी समर्थ आणि श्री दत्तात्रयांच्या फोटोचं पूजन करून आरती झाली. त्यानंतर महाप्रसाद वाटपासाठी अन्नछत्रामध्ये आणलेल्या नवीन ट्रॉलीचं पूजन करून महाडिक यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आलं. यावेळी ॲडव्होकेट धनंजय पठाडे, पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष संजीसिंह साळोखे, नंदकुमार घोरपडे, किशोर घाटगे, शीला माने, जितेंद्र पाटील, सुनीता भोसले, राजेंद्र तोरसकर उपस्थित होते. कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर आज गुरुपौर्णिमेचा सोहळा संपन्न झाला. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते दत्तात्रयांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर उपस्थितांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांना पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतले. तर रहीम संदी आणि मोहम्मद संदी यांनी विठ्ठलाची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन महाडिक यांचा सत्कार केला. यावेळी रघुनाथ पाटील, अनिल कात्रट, जयसिंग पाटील, शिवाजी गाडवे, गुंडा पाटील, बाबासो पवार, उल्हास पाटील, शिवाजी घोडके, जिवाजी घोडके, अजित पवार, महेश पाटील, विनोद जाधव, संभाजी काशीर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी मठाला सुमारे 1200 वर्षांची आध्यात्मिक परंपरा आहे. मठावर हेमाडपंथी श्री महादेव मंदिर आहे. मंदिरात शिवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त कणेरी मठावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आली. संपूर्ण गाभारा फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. सकाळी गुरुकुलमध्ये पाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला. तसंच ध्यान मंदिरात गुरुपूजा करण्यात आली. यावेळी मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मठात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हजारो भक्तांनी गुरुपौर्णिमेची पर्वणी साधत स्वामींचं दर्शन घेतलं. पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. त्यानंतर सकाळी 11 वाजता महाराजांची नैवेद्य आरती संपन्न झाली. सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्यासह खासदार धैर्यशील माने आणि इतर मान्यवरांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.